आता तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला नरसोबावाडीमध्ये हे अनमोल दृश्य पाहिले आहे का? विषय कसा आहे, नरसोबावाडीमध्ये कधीही गेले तरी आपल्याला मन प्रसन्न करणारे वातावरण अनुभवायला मिळते. परंतु कोजागिरी पौर्णिमेला या वातावरणात आणखी भर पडते ती दिव्यांची. अंधार कितीही असो, एक दिवा पुरेसा असतो प्रकाश द्यायला. पण जर तेच दिवे हजारोच्या संख्येने आले तर निर्माण होतो असा नजारा. आता चंद्राचा प्रकाश इतका आहे की लाईट पण फिकी पडत होती. हीच तर निसर्गाची किमया आहे. आणि हा दिवस अजून अनमोल झाला तो दत्त महाराजांची पालखी पालखीला गर्दीही फार होती. नंतर मी गेलो होतो कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायला. हे मंदिर प्राचीन असून कृष्णा घाटावर भरभक्कम बांधित उभे आहे. आणि या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हे एकमेव कार्तिक स्वामींचे मंदिर आहे जिथे पुरुषांबरोबर स्त्रियांनाही 12 महिने दर्शन घेता येते. आणि कृष्णा घाटावर